वाटतंय? मला लक्षात जेव्हा मी रितेश सरांबरोबर दयाभानी केला होता, तो पण एक मास मसाला फिल्म होती आणि सुपरहिट होती. त्याच्यानंतर एकही सिनेमा असा आला नाही जो त्या कॅटेगरीमध्ये असेल किंवा तितका ऍक्शन पॅक्ड असेल. आणि मला वाटतं का नाही करत लोक? आपल्याकडेही चांगले ऍक्टर्स आहे, आपल्याकडे ऍक्टर्स आहे जे इतके छान अभिनय करतात आणि ऍक्शन इज अ पार्ट ऑफ दॅट ऍक्टिंग. तर मी समितला भेटलो आणि समित जवळ हा एक सब्जेक्ट होता, म्हणजे करूया हा सब्जेक्ट, करायचंच आहे कसं तरी. आणि बहुतेक 7 वर्ष झाली आपल्याला. 7 years वी वेटेड. 7 वर्ष आम्ही स्क्रिप्ट घेऊन इकडे फिरलो. मग कोविड आलं, त्याच्यानंतर परत तीच एक प्रोसेस चालू होती आणि तेव्हा मला पुनीत भेटले. आणि पुनीतनी फक्त एकदा स्क्रिप्ट ऐकली आणि लगेच कुठेही काय बजेट किती आहे कसं आहे काहीच प्रश्न नाही, चला करूया. आणि हे सपोर्ट वॉज व्हेरी निडेड. तो प्लीज producer who said yes immediately and has given us the budget we wanted. And please have a big round of applause for Puneet Bharani. So Puneet showed that faith in us, me and Samit, and I hope we delivered that. What त्यांनी एक असं बघितलं होतं की हा सिनेमा असा दिसणार आणि सगळ्यांचे रिॲक्शन बघितले दिसतो तसं. आणि पहिली गोष्ट की आपण एक थॉट होता की पण साऊथमध्ये असं म्हणतं, साऊथमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याचे कलेक्शन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त असतात. हे बरेच लोकांना माहिती नसेल किंवा असेल तर तो रिॲक्ट नाही करत, पण ते सगळे ॲक्शन मसाला फिल्म्सचे सर्वात जास्त ऑडियन्स किंवा व्ह्युअर्स महाराष्ट्रामध्ये आहे. मग महाराष्ट्रात मराठीमध्ये असा सिनेमा का नाही करायचं? आपण करू शकतो. आणि तोच एक थॉट घेऊन आम्ही नाट्य केलं आहे. आणि आता अशी अपेक्षा आहे की लोक एकदा नाही 2दा 3दा जाऊन हा सिनेमा बघणार आणि दाखवणार या जगाला की मराठी सिनेमा एक कमर्शियल स्पेसमध्ये कुठे जाऊ शकतो. तर तोच एक प्रयत्न आहे. आणि एक थँक्स समित की तू भरायला इतक्या वर्ष माझ्याबरोबर आणि आपण दोघं आपण ही जर्नी काढली आहे आणि फायनली द प्रोडक्ट इज हिअर. सो वी वॉन्ट युअर विशेस. आणि प्लीज जाऊन बघा 22 तारखेला रानटी आपल्या मित्रांबरोबर, आता रानटी मित्रांबरोबर, आपल्या फॅमिली बरोबर मजा येईल तुम्हाला 100%. आणि लाईक यू राईटली सेड सर की जेव्हा मी टीजर ह्याचे कॉमेंट सुद्धा बघत होते, एक्साइटमेंट जी लोकांची आहे फिल्म बघण्यासाठी, एक आपल्याला आवडेल असं काहीतरी येणार आहे ह्याच्याने जो एक आनंद मिळतो तो त्या कॉमेंट्समध्ये दिसत होता, विच इज सो स्पेशल. ऑफकोर्स तुमच्यासाठी भरभरून कौतुक होतं. त्याचं एक वेगळं सेशन करायला लागेल त्या कॉमेंट्स वाचण्याचं मला. पण कुडोज. आणि आय फील की 22 तारखेला आपणच फक्त म्हणजे या रूममधलीच लोक नाही तर महाराष्ट्र आणि पूर्ण देश आणि मे बी जे बाहेर परदेशात सुद्धा राहतात लोक ज्यांना चांगला कॉन्टेंट आवडतो ते सुद्धा प्रोबब्ली